नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. श्रीमंत होण्यासाठी उपाय. श्री स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीत संपत्ती, समाधान आणि आयुष्य सुधारण्याचे मार्ग स्पष्ट केलेले आहेत. आज आपण तेच मार्ग सोप्या भाषेत ऐकणार आहोत. खरी श्रीमंती फक्त पैशातच नसते. मन शांती, चांगले आरोग्य, समाधान आणि इमानदारीने मिळालेला पैसा खरी श्रीमंती. स्वामी समर्थ सांगतात, धन टिकायचं असेल तर मन शुद्ध हवं. आळशी माणूस कधीही श्रीमंत होत नाही. स्वामी समर्थांनी प्रत्येकाला काम करा, निष्काळजी राहू नका असा संदेश दिला. शेती, व्यवसाय, नोकरी, कोणतंही काम प्रामाणिकपणे केल्यास नक्की यश मिळतं. लहान उदाहरण. एक शेतकरी मेहनत करतो, थोडंफार वाचवतो आणि हळूहळू त्याची प्रगती होते. कमाईपेक्षा खर्च वाढला तर कधीच श्रीमंती मिळणार नाही. स्वामी समर्थ सांगतात, साधं राहा, समाधानात राहा. फुकटचा खर्च, देखावा, व्यसन हे धन नष्ट करतात. संयमी राहील की बचत वाढते आणि बचतीतून खरी श्रीमंती तयार होते. दान केल्याने धन कमी होत नाही, उलट वाढतं. स्वामी समर्थांनी सांगितलं की गरजूंना मदत करा, परमेश्वर तुमची पाटी भरतो. दान म्हणजे फक्त पैसा नव्हे, वेळ, श्रम, ज्ञान हे सुद्धा दान होऊ शकतं. श्रीमंती टिकवण्यासाठी हृदयात करुणा हवी. फसवणूक करून मिळवलेला पैसा टिकत नाही. स्वामी समर्थांचा उपदेश. खोटं बोलून कमावलेलं धन म्हणजेच मृगजळ. इमानदारी ही खरी संपत्ती आहे. व्यापार, नोकरी, व्यवहार कुठेही प्रामाणिक राहिलं तर धन टिकून राहतं. वाईट सवयी, वाईट मित्र संपत्ती नष्ट करतात. सत्संग, चांगल्या विचारांच्या लोकांचा सहवास भाग्य वाढवतो. स्वामी समर्थांचा संदेश. सत्संग सोडू नका. उदाहरण, ज्या लोकांनी सत्संग केला त्यांनी वाईट सवयी सोडून आयुष्य बदललं. रोज ओम श्री स्वामी समर्थ हा जप करा. जपाने मन शांत होतं. योग्य निर्णय घेता येतात. योग्य निर्णय, योग्य व्यवसाय, योग्य संधी, योग्य गुंतवणूक. मानसिक श्रीमंती हाच आर्थिक श्रीमंतीकडे जाणारा मार्ग आहे. स्वामी समर्थांच्या संदेशांवर आधारित 7 सोपे उपाय. पहिला, दररोज 10 मिनिटं ध्यान. दुसरा, कमाईतून थोडं वाचवा. तिसरा, व्यसन टाळा. चौथा, वेळेवर काम करा. पाचवा, दर महिन्याला थोडं दान करा. सहावा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. सातवा, प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने करा. आठवा, एका भक्ताची कथा. तो नेहमी गरीब होता, पण स्वामींच्या शिकवणीप्रमाणे जगला. मेहनत केली, प्रामाणिक राहिला, थोडं दान केलं. काही वर्षात त्याचा व्यवसाय वाढला, घरात सुख समाधान आलं. खरी श्रीमंती फक्त पैशाने नाही तर समाधानाने मिळाली. मित्रांनो, स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. मेहनत करा, साधं जगा, प्रामाणिक राहा आणि दान धर्म जोपासा. हीच खरी श्रीमंती आहे. तुम्ही हे उपाय अंगीकारले तर निश्चितच जीवनात धन, समाधान आणि सुख शाश्वत होईल. जय जय स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय स्वामी समर्थ.